प्रश्न तुमचे, उत्तर आमचे. अचूक, निर्भीड आणि सडेतोड. लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक. येवले शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या साठवण तलावात पाण्याची पातळी झपाट्याने घटत असल्याने राष्ट्रवादीचे गटनेते दीपक लोणारी यांनी शहराला 4 दिवसात पाणीपुरवठा केला जाईल असे जाहीर करताच शिवसेना मात्र आक्रमक झाली आहे. साठवण तलावात 2 मीटरपेक्षा अधिक पाणीसाठा शिल्लक असताना शहरवासियांना वेठीस का धरले जाते असा प्रश्न विचारत आक्रमक भूमिका घेत आंदोलन छेडण्याचा इशारा दिल्याने आता येवले शहरातील पाणी प्रश्न पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. न्यूज लोकतंत्र 18 ब्युरो येवला. आमची एक शिवसेनेची बैठक पार पडली. त्यात आम्हाला आज येवल्यात एक मेसेज फिरतो की 4 दिवसात पाणी देणार येवल्याला. परंतु शिवसेनेचं आमचं म्हणणं आहे की आमच्या आमदार साहेबांनी यासाठी आधीच काळजीपूर्वक नाशिकला अभियंत्याशी चर्चा करून व त्यांना एक पत्रव्यवहार करून 20 तारखेपर्यंत आपल्याला कसं पाणी उपलब्ध होईल या संदर्भात त्यांनी पत्राद्वारे चर्चा केलेली आहे. तर 20 तारखेपर्यंत जर पाणी आलं तर ते जवळजवळ आपल्याला 50 दिवस पुरणार. आणि आमचं म्हणणं आहे की तुम्ही 20 तारखेनंतर जनतेला 1 दिवसाआड पाणी द्या आणि त्यानंतर जरी पाणी 20 तारखेनंतर 50 दिवस पूर्ण आहे त्यासुद्धा अतिरिक्त कोटा आपल्याला बाकी आहे त्यातून सुद्धा आपण पाणी मागू शकतो. तर हे 4 दिवसाआड पाणी तुम्ही का करतात आहे आता 3 दिवसाआड ठेवा. 20 तारखेपर्यंत 100% पाणी येणार आहे आणि नाही आलं तर शिवसेना आपल्या स्थानी आंदोलन करून ते पाणी कसं आणायचं हे आम्ही नक्कीच प्रयत्न करू. आमच्या आमदार साहेबांना अतिशय या गोष्टीची हळहळ लागल्यामुळं त्यांनी त्वरित आम्हाला असं कळवलं की त्यांचं पत्रव्यवहार झालेला आहे. हां ते संपल्यानंतर सुद्धा अतिरिक्त कोटा आपल्याकडे शिल्लक आहे त्याच्यामुळे आता 4 दिवस पाणी. येवला शहराच्या पाण्याच्या बाबतीमध्ये सन्माननीय आमदार किशोर दराडे यांच्या नेतृत्वामध्ये आमची शिवसेनेची या ठिकाणी बैठक झाली. आमचे शहर प्रमुख होते, त्या ठिकाणी उपजिल्हा प्रमुख होते, सर्व पदाधिकारी होते. आज या ठिकाणी शहराची पाण्याची परिस्थिती जर बघितली अतिशय गंभीर परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली आहे. त्यामुळे जर शहराला 4 दिवसाच्या आत पाणी दिलं तर आज शहराची पाण्याची परिस्थिती कठीण होत चालली आहे. त्यामुळे पूर्वरच जसं 3 दिवस देत होते तसं द्यावं. परंतु या बाबतीत काही तोडगा काढायचा का त्या संदर्भामध्ये माननीय आमदार किशोर दराडे यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही या ठिकाणी साहेबांनी पत्रव्यवहार केला. संबंधित विभागाचे जे भागवत साहेब आहेत त्यांना पत्र दिले. संबंधित विभागाचे मंत्री आहेत त्यांच्याशी चर्चा केली. त्यावर आमच्या आमदार साहेबांनी या ठिकाणी सकारात्मक उत्तर या ठिकाणी मिळाले आहे. 17 ते 20च्या दरम्यान आपल्या येवला शहराला या ठिकाणी त्यांच्या प्रयत्नातून पाणी येणार आहे आणि त्याच्यामुळे पुढच्या काळामध्ये देखील जे पाणी आलं तर आपण 1 दिवसाआड पाणी शहराला दिलं पाहिजे ही ह्या शिवसेनेची या ठिकाणी प्रामुख्याने मागणी आहे. जन आंदोलन या शहराच्या पाण्यासाठी आम्ही उभं करणार आहोत हा आमचा इशारा आहे. येवला शहरात तलावाच्या ठिकाणी 2 मीटर पाणी असून साधारणतः 20 तारखेनंतर पाणी सुटणार आहे. तरी साधारणतः 3 दिवसावर पाणी चालू होतं त्याच्यावर 4 दिवस आजच्या न्यूज बघितल्या आम्ही तर त्या न्यूजनुसार तेव्हा त्या 4 दिवसावर पाणी सोडणार आहे. तर 4 दिवस सोडायची काही गरज नाही. 2 दिवसात बी केलं तर काही अडचण नाही कारण की कोटा शिल्लक आहे पाण्याचा. 20 तारखेला पाणी असं येणारच आहे. तसं पावसाचं बी पाऊस बी पडला तर पाणी आपल्याला उपलब्ध होणारच आहे. पाण्याचा विषय राहिला विषय आमचे आमदार साहेब किशोर दराडे यांनी बी पाठपुरावा केला. संबंधित अधिकारी भागवत साहेब यांना कार्यकार्यापर्यंत भागवत साहेबांना बी त्यांनी सूचना दिल्या आणि बाकी सीओ त्यांना बी सूचना दिलेल्या आहे. तसं ॲक्शन नाही घेतलं शिवसेने स्टाईलने उत्तर आम्ही देऊ.